तर मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमधील जे आधीचे पॉईंट्स आहेत ते आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, न्यूटनने कशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला होता. त्याच्यानंतर आपण सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स पाहिलं, त्याचबरोबर केपलर्स लॉ आपण पाहिले. त्याच्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे देखील आपण पाहिलेलं आहे. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ हे देखील आपलं कंप्लीट झालेलं आहे. याआधी हे सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आय होप तुम्ही ते पाहिले असतील. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर या ठिकाणी एक छोटंसं आयकॉन आहे, ज्यावर जाऊन तुम्ही आधीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये राहिलेले जे काही पॉईंट्स आहेत म्हणजेच पेज नंबर 7 पासून पुढे कवर करणार आहोत. ओके, सो फ्रेंड्स, आज आपण जो पॉईंट पाहणार आहोत त्यातील पहिला पॉईंट आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तोही अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, तर अर्थकडे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर त्यामुळे अर्थ सगळ्या ज्या काही पृथ्वीवरच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतं. ओके, सो विल द व्हेलोसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स रिमेन कॉन्स्टंट और विल इट चेंज विथ टाईम. आता एक बॉल आहे, स्टोन आहे. ओके, सो हा एक स्टोन आहे, याला आता आपण वर्टिकली अपवर्ड थ्रो केलेला आहे, आपण वरती फेकलेला आहे. सो याची जी वेलोसिटी आहे तर ती कॉन्स्टंट राहील की चेंज होईल, टाईमच्या अकॉर्डिंगली ती चेंज होईल की कॉन्स्टंट राहील. आणि ती जर चेंज होणार असेल तर ती कशी चेंज होईल, हाऊ विल इट चेंज, और व्हाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाईम. आणि हा स्टोन नेहमी वरच का नाही जात, म्हणजे वरवरच का नाही जात राहत, खाली का येतो. व्हाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. एका सर्टन हाईटवरती गेल्यानंतर तो बॉल परत खाली का येतो, म्हणजे जेव्हा आपण बॉलवरती फेकतो तेव्हा तो काही सर्टन हाईटपर्यंत जातो आणि परत तो खाली येतो. मग असं का होतं, तो परत खाली का येतो, तो वरवर का नाही जात राहत. ओके, सो तो खाली का येतो, तर एका पर्टिक्युलर पॉईंटवरती जेव्हा तो पोचतो तेव्हा त्याच्यावरती जो आपण फोर्स किंवा जी वेलोसिटी आपण अप्लाय केलेली आहे तर ती ते संपते, आणि जेव्हा ती संपते तेव्हा तो बॉल खाली येतो. ओके, आणि तो खाली येतो ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन. मध्ये जी काय मॅक्झिमम हाईट आहे, तो जो वर जातो आहे तर त्याची जी मॅक्झिमम हाईट आहे ती कशावरती डिपेंड असते. तर ही जे काही प्रश्न आहेत याची उत्तरं आपल्याला खाली पॅसेज आहे तर याच्यामध्ये मिळणार आहेत. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थकडे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जे गुरुत्वीय बल आहे, त्याच्यामुळे अर्थ आपल्याकडे सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करत असतं, सगळ्या गोष्टींना आपल्याकडे खेचत असतं. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की अर्थच्या मासचं जे काही सेंटर आहे तर ते कुठे आहे, अर्थचं जे सेंटर आहे, अर्थचा जो केंद्रबिंदू आहे त्याच्यावरती ते असतं. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. त्याच्यामुळे कुठल्याही ऑब्जेक्टवरचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थच्या सेंटरकडे डायरेक्ट झालेला असतो. म्हणजे जेव्हा पण अर्थ त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतं आणि एखादा ऑब्जेक्ट खाली पडतो तेव्हा त्या ऑब्जेक्टवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट केलेलं असतं ते कुठून असतं, अर्थच्या सेंटरमधून असतं, अर्थच्या सेंटरकडे डायरेक्ट झालेलं असतं. बिकॉज ऑफ दिस फोर्स ॲन ऑब्जेक्ट फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. आणि त्याच्यामुळेच तो जो काही ऑब्जेक्ट आहे तो वर्टिकली डाऊनवर्ड म्हणजेच वरून खाली अर्थकडे पडतो, अर्थके अट्रॅक्ट होतो. सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन वर्टिकली अपवर्ड्स द फोर्स ट्रायज टू पुल इट डाऊन अँड रिड्युसेस इट्स वेलोसिटी. आणि जेव्हा आपण एखादा स्टोन वरती फेकतो तेव्हा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो त्याला खाली खेचत असतो, आणि तो त्याला खाली खेचत असल्यामुळे या बॉलची जी वेलोसिटी आहे तर ती रिड्यूस होते, कमी होते. ड्यू टू धिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पूल. आणि या सततच्या खाली खेचल्यामुळे, कारण ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स सतत खाली खेचत असणार आणि हे सतत खाली खेचल्यामुळे द वेलोसिटी बिकम्स 0 आफ्टर अ वाईल. आणि ते जेव्हा खाली सतत खेचत राहतं तेव्हा या बॉलची वेलोसिटी रिड्यूस होते, आणि ती सतत खाली खेचत असल्यामुळे मग एक क्षण असा येतो, एक ठराविक पर्टिक्युलर पॉईंटमध्ये असं होतं की त्याची सगळी वेलोसिटी जी आहे ती संपते आणि मग 0 होते, आणि मग तो बॉल आहे तो अर्थवरती पडतो, खाली पडतो. The pull continues to be exerted and the stone starts moving vertically downward towards the center of the earth under its influence. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की हा जो पूल आहे म्हणजे
जेव्हा तो बॉल वरती जाईल तेव्हा आपल्याकडे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आपल्याकडे म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे खेचत राहतं आणि ते सतत खेचत असल्यामुळे त्या बॉलची वेलोसिटी जी आहे एका पर्टिक्युलर पॉईंटवरती संपते, 0 होते आणि तो बॉल खाली पडतो मूविंग वर्टिकली डाऊनवर्ड्स. ओके, इट स्टार्ट्स मूविंग वर्टिकली डाऊनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि कुठे तर अर्थच्या सेंटरकडे तो खेचला जातो. कशाखाली? ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. ओके, म्हणजेच काय? फ्री फॉल. ओके, ते फ्री फॉल वगैरे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर खाली आहे यूज युअर ब्रेन पॉवर. तर या ठिकाणी आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. हे आपण यादी पण पाहिलेलं आहे न्यूटन्सचे जे काही ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे त्याच्यामध्ये. थस इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड इटसेल्फ विथ द सेम फोर्स. आता आपण बघितलं की कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये नेहमी अट्रॅक्शन होत असतं. प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला खेचत असतं. म्हणजे हा जो ए ऑब्जेक्ट आहे आणि हा जो बी ऑब्जेक्ट आहे, तर ए ऑब्जेक्ट बी ऑब्जेक्टला आपल्याकडे खेचणार, बी ऑब्जेक्ट ए ऑब्जेक्टला आपल्याकडे खेचणार. ओके, कारण दोघांमध्ये पण फोर्स अप्लाय केला जाणार आहे आणि दोघं पण एकमेकांना खेचणार आहेत. ओके, सो सपोज की आता हा जो ॲपल आहे, आपण इथे ए घेऊया आणि ई घेऊया. ओके, सो हे अर्थ आहे आणि हे ॲपल आहे. ओके, सो अर्थ काय करते? ॲपलला आपल्याकडे खेचते. ओके, मग जर अर्थ ॲपलला खेचते तर नक्कीच ॲपल पण अर्थला आपल्याकडे खेचत असणार आहे. ओके, म्हणजे दोघं पण एकमेकांवरती फोर्स अप्लाय करत आहेत. सो व्हाय देन डज द ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ बट द अर्थ डज नॉट मूव टुवर्ड्स द ॲपल. मग ॲपल अर्थकडे फॉल होतो पण अर्थ ॲपलकडे जात नाही. असं का होतं? तर ॲपल जो फोर्स अर्थवरती अप्लाय करणार आहे किंवा ॲपलकडून जो काही फोर्स अर्थवरती अप्लाय केला जाणार आहे तो अर्थच्या तुलनेमध्ये खूप कमी असणार आहे. कारण ॲपलचा मास ऑलरेडी एवढूच असणार आहे आणि अर्थचा मास त्या तुलनेने खूप अधिक आहे. त्याच्यामुळे ॲपल जो काही फोर्स या अर्थवरती लावेल ते खूप कमी असणार आहे, खूप नेग्लिजिबल असणार आहे. त्याच्यामुळे अर्थवरती त्याचा काहीच परिणाम होणार नाही. पण अर्थचं मास खूप मोठं आहे, अर्थ खूप मोठा आहे. त्याच्यामुळे अर्थ जे काही फोर्स अप्लाय करणार ॲपलवरती त्यामुळे ॲपल लगेच अर्थकडे अट्रॅक्ट होणार आहे. ओके, so the gravitational force due to the earth also acts on the moon because of which it revolves around the earth. आता आपला जो अर्थ आहे त्याच्याभोवती कोण? मून फिरत असतं. ओके, आपल्या अर्थचं नॅचरल सॅटेलाईट जे आहे मून, तर ते अर्थभोवती फिरत असतं. आपण याला एम देऊया आणि याला आपण ई घेऊया. ओके, सो आता हे मून फिरत असतं, मग ते दुसरीकडे कुठे का जात नाही? ते नेहमी अर्थभोवती कसं काय फिरत राहतं? ते दुसरीकडे का जात नाही? तर हा जो काही फोर्स आहे हा दोघांमध्येही अप्लाय होत असतो. म्हणजे मून पण अर्थला आपल्याकडे खेचत असतं आणि अर्थ पण मूनला आपल्याकडे खेचत असतं. या दोघांमध्ये पण सेम फोर्स असतो जो एकमेकांना पकडून ठेवतो, एकमेकांना खेचून ठेवत असतो. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ. आणि हीच सिच्युएशन आता आपल्या अर्थकडे अनेक आर्टिफिशियल सॅटेलाईट पण आपण सोडलेले आहेत. ओके, आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काही कृत्रिम उपग्रह आपण सोडलेले आहेत जे अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करत आहेत. हे तर आपला नॅचरल सॅटेलाईट मून तर आहेच, पण त्याचबरोबर अर्थच्या भोवती अनेक नॅचरल सॅटेलाईट्स पण आहेत जे ते रिव्हॉल्व करत आहेत अर्थच्या भोवती आणि आपल्याला इन्फॉर्मेशन पाठवत आहेत. ओके, सो हे आर्टिफिशियल सॅटेलाईट पण अर्थच्या भोवती कसे काय राहत आहेत? तर त्या दोघांमध्ये पण फोर्स आहे आणि त्याच्यामुळे ते एकमेकांना खेचतात आणि ते त्याच ठिकाणी राहून फक्त रिव्हॉल्व करू शकतात. त्याच्यानंतर पुढे आहे द अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इट सेल्फ बट अनलाईक द फॉलिंग ॲपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. पण अर्थ काय करतं? त्यात जे काही आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे त्यांना आपल्याकडे खेचत असतं. ओके, परंतु ज्याप्रमाणे ॲपल पृथ्वीवरती पडतो त्याप्रमाणे ते सॅटेलाईट्स किंवा मून किंवा आर्टिफिशियल सॅटेलाईट्स पृथ्वीवरती पडत नाहीत. असं कुठे ऐकलं आहे का की मून पृथ्वीवरती पडला? असं नाही होत. तर का नाही होत? दिस इज बिकॉज ऑफ द वेलोसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाईट्स अलॉंग देअर ऑर्बिट्स. आणि कशामुळे आहे? तर वेलोसिटी ऑफ मून अँड सॅटेलाईट्सची आणि मूनची जी वेलोसिटी आहे त्यांच्या ऑर्बिट्सवरती, त्याच्यामुळे असं होतं आहे. इफ द वेलोसिटी वॉज नॉट देअर, आणि जर वेलोसिटी त्यांच्यामध्ये अशी नसती तर मग ते अर्थवरती पडले असते. म्हणजे ते मून आणि सॅटेलाईट्स अर्थवरती पडले असते. ओके, ज्याप्रमाणे ॲपल आपल्या पृथ्वीवरती पडतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाईट्स पृथ्वीवरती पडत नाहीत. का? तर ते ज्या एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट करत आहेत तर तिथे त्यांची एक वेलोसिटी आहे आणि ती जर नसती तर मग ते सगळे अर्थवरती पडले असते. ओके, आता त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. अर्थ काय करतं? आपल्या भोवती जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असतं, त्या ऑब्जेक्ट्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतं. ओके,
According to Newton's second law of motion, a force acting on an body results in its acceleration. जेव्हा एखाद्या बॉडीवरती एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स ॲक्ट केला जातो किंवा फोर्स ॲक्ट करतो, म्हणजेच जेव्हा एखाद्या बॉडीवरती फोर्स आपण अप्लाय करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या बॉडीचं काय होतं, ॲक्सिलरेशन होतं. ॲक्सिलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ओके. थस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सिलरेशन. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अर्थचा आहे, म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो जेव्हा एखाद्या बॉडीवरती अप्लाय केला जातो तेव्हा त्याचं पण ॲक्सिलरेशन घडून येत असतं आणि याला आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो आणि त्यालाच आपण जीने डिनोट करतो. म्हणजे जेव्हा आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहिणार तेव्हा आपण ते जीने डिनोट करणार, स्मॉल जीने. ओके, स्मॉल जीने आपण ते डिनोट करणार. आणि ॲक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ॲक्सिलरेशन कशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही इन्वॉल्व असतात, त्या क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. ओके. सो जेव्हा ॲक्सिलरेशन होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड पण गरजेचं असतं, त्याचबरोबर डायरेक्शन असणं पण गरजेचं असतं. त्याच्यामुळे ॲक्सिलरेशन काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downwards. आता आपण याआधी पाहिलं की अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते कुठे असतं, अर्थच्या सेंटरकडे डायरेक्ट केलेलं असतं. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती जेव्हा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतं आणि ते ऑब्जेक्ट जेव्हा अर्थवरती पडतं तेव्हा ते कुठे डायरेक्ट केलेलं असतं, टू द सेंटर ऑफ द अर्थ. त्याचप्रमाणे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे पण सेंटर ऑफ द, त्या अर्थचं जे काही सेंटर आहे तिथेच डायरेक्ट केलेलं असतं, म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. ओके. सो अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते पण अर्थच्या सेंटरकडे डायरेक्ट केलेलं असतं आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे जे आहे ते पण अर्थच्या सेंटरकडेच डायरेक्ट केलेलं असतं. हेच 2 पॉईंट्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता अर्थच्या सरफेसवरती प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी वेगवेगळी असते. का तर आपलं अर्थ पूर्ण गोल आहे का, पूर्ण स्पेअर आहे का, तर नाही. अर्थ कसा आहे, पूर्ण स्पेअर नाही आहे. अर्थ जरासं म्हणजे पोलच्या साईडला ते फ्लॅट आहे आणि इक्वॅटरकडे ते बल्जी आहे. ओके. सो त्याच्यामुळे अर्थ कसं आहे की पूर्ण स्पेअर शेपमध्ये नाही आहे. ओके. त्याच्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ऑफ जी आहे, म्हणजेच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, तर ते प्रत्येक ठिकाणी चेंज होत असते. आता ती कशी चेंज होते, सरफेसनुसार चेंज होते, हाईटनुसार चेंज होते आणि डेप्थनुसार पण चेंज होते. मग ती कशी चेंज होते ते आपण बघणार आहोत. We can calculate the value of g by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from the center of the earth. आणि the law of gravitation gives, या ठिकाणी law of gravitation आपल्याला काय सांगतं, तर F is equal to g into mass of फर्स्ट ऑब्जेक्ट आणि मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आपण याला म्हणू कॅपिटल एम आणि स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन बोथ ऑफ देम ऑब्जेक्ट्स. म्हणजे या ठिकाणी जर एम ऑब्जेक्ट असेल आणि या ठिकाणी स्मॉल एम ऑब्जेक्ट असेल तर या दोघांमधला जो काही डिस्टन्स आहे तो आपण आरने डिनोट करतो. ओके. आता या ठिकाणी एम इज द मास ऑफ द अर्थ घेतलेला आहे, एफ इज इक्वल टू एम जी. ओके. एफ इज द प्रोडक्ट ऑफ, म्हणजे फोर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास इन टू ॲक्सिलरेशन, पण या ठिकाणी आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेतो त्याच्यामुळे एम जी घेतलेला आहे. ओके. एम इंटू जी मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फ्रॉम थर्ड आणि फोर्थ इक्वेशनवरून आपण असं सांगतो आहे की या ठिकाणी सांगितलेलं आहे एम जी इज इक्वल टू जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आता एम जी कुठून आलं, तर एफ इज इक्वल टू एम जी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी एफ इज इक्वल टू एम अपॉन जी घेतलेला आहे. सॉरी, एम अपॉन जी नाही, एम इंटू जी घेतलेला आहे. सो जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता या ठिकाणी जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर घेतलेला आहे. इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आर इज इक्वल टू मीन्स कॅपिटल आर इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ. थस द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज, या ठिकाणी दाखवलेली आहे, जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. आता या ठिकाणी आर स्मॉल होतं, आर कॅपिटल झालं का, तर रेडियस ऑफ द अर्थ या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणून. ओके. सो द युनिट्स ऑफ जी इन एस आय युनिट्स इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जी म्हणजेच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं एस आय युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि द मास अँड रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट्स, सॉरी ऑब्जेक्ट नाही, अर्थ. सो द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ आर 6 × 10⁻24 किलोग्राम. आणि याचं जे अर्थचे जे मास आहे तर ते आहे 6 × 10⁻24 किलोग्राम आणि अर्थचं जे रेडियस आहे तर ते आहे 6.4 × 10⁻6 मीटर रेस्पेक्टिवली.
युजिंग दिस माहिती त्या दोघांना पण यूज करून आपण काय घेणार आहोत, या ठिकाणी आधी आपण अर्थचं जे रेडियस आहे तर ते घेणार आहोत, त्याचबरोबर खाली आपण आर स्क्वेअरच्या ठिकाणी अर्थच्या रेडियसचं स्क्वेअर घेणार आहोत आणि इथे एम म्हणजे काय होतं, मास ऑफ द अर्थ. तर या ठिकाणी मास ऑफ द अर्थ आपण घेतलेला आहे आणि व्हॅल्यू ऑफ जी इथे आपण घेतलेली आहे. ओके, व्हॅल्यू ऑफ जी आपण याआधी पाहिलेली होती, आपण पुन्हा एकदा पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ जी सांगितलेली होती 6.67 × 10⁻11. जेव्हा हे सगळं डिवाईड करणार तेव्हा आपल्याला आन्सर भेटणार आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे असलं आपलं 7वं इक्वेशन, जी असणार आहे व्हॅल्यू ऑफ जी, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू. दिस ॲसेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन मास अँड रेडियस आर. आता हे सगळं आपण का केलं तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ॲसेलरेशन जे आहे, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे तर ते मास आणि रेडियसवरती अवलंबून असतं, कोणाच्या, अर्थच्या. अँड सो द ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. आणि त्याच्यामुळे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती ज्या पॉईंटवर सांगितलेली आहे त्या पॉईंटवरती सगळ्या ऑब्जेक्टवरती ती सेमच अप्लाय केली जाते. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट्सचे गुणधर्म काय आहेत, त्याचं काय विशेष आहेत, त्याच्यावरती ते अवलंबून नसतं, डिपेंड नसतं. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅल्यू ऑफ जीमध्ये काय व्हेरिएशन आहेत, काय व्हरायटी आहेत. सो फर्स्ट आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थचं सरफेस ज्याप्रमाणे चेंज होईल त्याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ जी चेंज होणार. कशी होणार, का होणार, तर ते आपण बघूया. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर द आन्सर इज नो. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की व्हॅल्यू ऑफ जी हे अर्थच्या प्रत्येक सरफेसवरती, प्रत्येक पृष्ठभागावरती सेम असते का, तर नाही. हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ट्रू ऑर फॉल्समध्ये असं कन्वर्जन करून पण विचारलं जाऊ शकतं, स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि विचारलं जाईल. ओके, सो ट्रू आहे की फॉल्स आहे असं पण येऊ शकतं. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. आपल्या अर्थचा शेप हा एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे, तर तो कसा आहे, जरासा वाकलेला आहे. काही ठिकाणी तो बल्जी आहे, काही ठिकाणी तो फ्लॅट आहे. ओके, त्याचबरोबर अर्थवरती माउंटन्स आहेत, त्याच्यामुळे पण त्याचा शेप थोडा चेंज झालेला आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टींमुळे अर्थवरती अर्थचा जो सरफेस आहे तर तो एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे. अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स समवॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. आणि त्याच्यामुळे अर्थचा जो सरफेस आहे, अर्थचं जे सेंटर आहे, त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो नेहमी चेंज होत असतो, प्लेस टू चेंज होत असतो ड्यू टू इट्स रोटेशन. आणि अर्थचं रोटेशन होत असल्यामुळे द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इज फ्लॅटर ॲट द पोल्स. अर्थ आपण असा जरासा आपण अजून थोडासा त्याला अंडाकृती करूया, एलिप्स शेपमध्ये करूया. आता या ठिकाणी हा जो पोल आहे, 2 पोल्स असतात माहिती आहे ना, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर या पोलवरती तो कसा असतो, फ्लॅट असतो, जरासा फ्लॅटर असतो. आणि हे जे काही ईस्ट आणि वेस्ट हे जे 2 साईड्स आहेत, डायरेक्शन आहेत, तर या ठिकाणी तो बल्जे असतो, असं फुगलेला आहे, फुगीर आहे. ओके, सो तो काही ठिकाणी फुगीर आहे, काही ठिकाणी तो फ्लॅट आहे. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. त्याचं रेडियस या ठिकाणी जास्त असणार आहे कारण ते तो फुगलेला आहे, जागा जास्त आहे. आणि इज स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आणि पोलकडे ते कमी असणार आहे कारण पोलकडे कसं आहे, फ्लॅटर एरिया आहे त्याच्यामुळे. द व्हॅल्यू ऑफ जी इज थस हायेस्ट म्हणजेच 9.832 मीटर पर स्क्वेअर ॲट द पोल्स अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. इट इज लोएस्ट 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द इक्वेटर. ओके, इक्वेटर किती असते, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ जी पोलकडे किती असते, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल नसल्यामुळे अर्थच्या सरफेसनुसार पण व्हॅल्यू ऑफ जी बदलत असते, कमी होते, जास्त होते. त्याच्यानंतर पुढे आहे चेंज विथ हाईट. आता हाईटच्या नुसार पण चेंज होणार. ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस, आपण ज्याप्रमाणे अर्थच्या सरफेसपासून वरती जात जाऊ, द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आता या ठिकाणी आपण इक्वेशन 5मध्ये जर बघितलं तर इथे इक्वेशन 5 आहे. तर हे जे इक्वेशन आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन इन्क्रीजेस. व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज होणार आहे आणि व्हॅल्यू ऑफ जी कशी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, व्हॅल्यू ऑफ आर काय इन्क्रीज होणार, तर डिस्टन्स वाढणार आहे त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज होणार. आणि जर व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीज झालं तर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होणार आहे. ओके, नंतर आहे हवेवर द डिक्रीज इज रॅदर स्मॉल फॉर हाईट्स विच आर स्मॉल इन कम्पॅरिझन टू द अर्थ्स रेडियस. आता हे समजवण्यासाठी एक उदाहरण सांगितलेलं आहे, आपण उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल, रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. आपलं अर्थ जे आहे तर अर्थचं रेडियस काय आहे,
6400 किलोमीटर. आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्याचं रेडियस थोडंसं चेंज होईल, थोडं चेंजेस होणार, कारण अर्थचं सरफेस कसं आहे एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे, सो त्याच्यामुळे खालीवर आहे, तर त्याचं रेडियस एकदम थोडासा मायन्यूट चेंज असणार आहे. बट तो याच्यामध्ये आपण कन्सिडर नाही करणार आहोत. आपण डायरेक्ट एक जे त्यांनी रेडियस फाइंड आउट केलेलं आहे की एवढंच साधारणतः असेल, तर ते आहे 6400 किलोमीटर. If an aeroplane is flying at a height 10 km above the surface of the earth, its distance from the earth's surface changes from 6400 km to 6410 km and the change in the value of g due to it is negligible. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की अर्थपासून म्हणजे अर्थच्या सेंटरपासून ते अर्थच्या सरफेसपर्यंतचं डिस्टन्स किती आहे 6400 किलोमीटर, म्हणजेच अर्थचं रेडियस काय आहे 6400 किलोमीटर आहे. आता इथून वरून एक एरोप्लेन चाललं आहे. ओके, सपोज की हे एरोप्लेन आहे. आता एरोप्लेन जे आहे तर ते अर्थच्या सरफेसपासून 10 किलोमीटर अंतरावर चाललेलं आहे. म्हणजे अर्थचा सरफेस ते एरोप्लेन हे अंतर किती आहे 10 किलोमीटर आहे. ओके, 10 किलोमीटर आहे. मग आता अर्थच्या सेंटरपासून ते एरोप्लेनपर्यंतचं अंतर किती झालं 6410 किलोमीटर. कसं काय, तर अर्थचं रेडियस काय आहे 6400 प्लस 10 किलोमीटर केलं की काय होणार आहे 6410 किलोमीटर. ओके, तर अशा पद्धतीने त्यांनी 6410 किलोमीटर ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी नेग्लिजिबल असणार आहे. Okay, on the other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. आता जेव्हा एरोप्लेन फिरतं आहे आपल्या अर्थवरून तर ते काही एवढं लांब जात नाही. एरोप्लेन जास्तीत जास्त 300 किलोमीटरपर्यंत जाईल, त्याच्यावरती काय एरोप्लेन जात नाही शक्यतो. परंतु सॅटेलाइट्स जे असतात तर ते खूप लांब असतात, अर्थच्या सरफेसपासून खूप लांब असतात. त्यांची हाईट ही 300 किलोमीटरपेक्षा खूप उंच असते किंवा ते खूप लांब असतात. ओके, तर त्यावेळेस जीची व्हॅल्यू आहे म्हणजेच ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे तर तेव्हा मात्र ते आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण तो डिस्टन्स कसा आहे खूप जास्त आहे. एरोप्लेन जेव्हा जातं तेव्हा आपण काही जीची व्हॅल्यू घेत नाही का, तर एरोप्लेन तसंही 10 किलोमीटरच फक्त वरती जाणार आहे, तेव्हा जीची व्हॅल्यू तशीही काढली तरी खूप कमी येणार आहे, तिची काहीच व्हॅल्यू नसणार आहे, त्याच्यामुळे आपण ते कन्सिडर करत नाही. परंतु जेव्हा सॅटेलाइट्सचा विषय येतो, जेव्हा सॅटेलाइट्स आपण सोडलेलं असतं तर ते खूप डिस्टन्सवरती असतं, अर्थच्या सरफेसपासून खूप लांब असतं, तेव्हा मात्र आपल्याला जीची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागते. ओके, त्याच्यामध्ये विचारात घ्यावी लागते. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे सम टिपिकल हाईट्स अँड द व्हॅल्यू ऑफ जी ॲट दीज हाईट्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर या ठिकाणी आपल्याला काही हाईट्स आणि व्हॅल्यू ऑफ जी दिलेलं आहे. सरफेस ऑफ द अर्थ आहे, हाईट त्याचं 0 दिलेलं आहे 0 किलोमीटर आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे माउंट एव्हरेस्टची हाईट आहे 8.8, ते पण काय एवढं उंच नाही, म्हणजे त्याच्या मानाने की जीची व्हॅल्यू आपण तिथे पण निग्लिजिबलच घेणार आहोत, त्याच्यामुळे जी व्हॅल्यू आहे 9.8 तीच आपण पुढे कन्सिडर करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे आहे मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅनमेड बलून, तर त्याची हाईट किती असते 36.6 किलोमीटर. या ठिकाणी मात्र जीची व्हॅल्यू थोडीशी कमी होणार आहे, कारण 36.6 किलोमीटर जरा जास्त अंतर आहे, जरा जास्त हाईट आहे, आणि जेव्हा हाईट जास्त असते, जेव्हा रेडियस म्हणजे जेव्हा आर जास्त असतो तेव्हा जीची व्हॅल्यू डिक्रीज होते. ओके, इफ रेडियस इन्क्रीजेस जी डिक्रीजेस, म्हणजेच ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस, त्याच्यामुळे इथे 9.77 व्हॅल्यू झालेली आहे. त्याच्यानंतर परत आहे हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट, तर ते किती आहे, हाईट किती आहे त्याची 400 किलोमीटर. सो त्याच्यामुळे या ठिकाणी 8.7 ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आलेला आहे 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जसजशी हाईट वाढत जाईल तसं ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, तर या ठिकाणी त्याची हाईट आहे 35,700 आणि ही हाईट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खूप कमी झालेलं आहे, जे आहे 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने त्यांना याच्यातून हेच सांगायचं आहे की जशी हाईट वाढत जाईल त्याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होते, व्हॅल्यू ऑफ जी कमी होते. त्याच्यानंतर पुढे आहे चेंज विथ डेप्थ. आता खोलीनुसार जीची व्हॅल्यू कशी बदलणार ते आपण बघूया. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. ओके, आपण अर्थच्या बाहेर राहतो, माहिती आहे ना, आपण अर्थच्या कुठे राहतो, सरफेसवरती राहतो, आपण अर्थच्या आत नाही राहत, आपण इथे वरती राहतो. आता आपण इथे आहोत. ओके, सो जसं आपण अर्थच्या आतमध्ये जाऊ, म्हणजे जसं आपण सेंटरकडे जाऊ, जिथे आपण जाऊ शकत नाही, खूप हीट आहे, सो खाली अजून कोणी गेलेलं नाही आहे, सो तरी पण तसंच जर आपण कन्सिडर केलं की आपण अर्थच्या आतमध्ये जातो आहे,
तर जसं जसं आपण अर्थच्या आतमध्ये जाऊ तर द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 डिक्रीजेस. आरची व्हॅल्यू कशी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, इथे आपण इक्वेशन 5कडे पण येऊया. तर आता या ठिकाणी इक्वेशन 5 आहे. ओके, या इक्वेशनमधून आपण फाइंड आउट करणार आहोत चेंज इन डेप्थ कशा प्रकारे होतं. आता या ठिकाणी आरची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अँड वन शुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज ॲज पर द फॉर्म्युला. आणि जर आर डिक्रीज झालं तर जी इन्क्रीज होणार आहे. ओके, याआधी पण आपण बघितलं की आर इन्क्रीज होत होता, जी डिक्रीज होत होता. आणि आता इथे आर जो आहे तर तो डिक्रीज होतो आहे, का तर आपण आत चाललो आहोत. जेव्हा आपण आत जाणार, अर्थच्या आतमध्ये जाणार, तेव्हा काय होणार आहे, रेडियस कमी कमी होत जाणार आहे. आणि रेडियस कमी झालं तर जीची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, फॉर्म्युलानुसार. हवेवर द पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. आणि त्याच्यामुळे ज्या पृथ्वीच्या ज्या सरफेसवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे आपल्याला जाणवत होता, तो पण कसा होणार आहे, डिक्रीज होणार आहे. विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम टू बी यूज्ड इन इक्वेशन 5 ऑल्सो डिक्रीजेस. आता या ठिकाणी इक्वेशन 5मध्ये आपण जी एमची व्हॅल्यू घेतली होती, एम म्हणजे काय आहे, मास ऑफ द अर्थ. तर मास ऑफ द अर्थ पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ॲज अ कंबाईंड रिझल्ट ऑफ चेंज इन आर अँड एम, आर आणि एम यांच्यामध्ये जो चेंज झाला आहे, म्हणजेच रेडियस आणि मासमध्ये जो काही चेंज झाला आहे, तर याचा रिझल्ट म्हणजेच काय, द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. तर याचा रिझल्ट काय आहे की जेव्हा आपण अर्थच्या आतमध्ये जाणार, जेव्हा आपण इनसाइड द अर्थ जाणार, तेव्हा व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, तर जेव्हा आपण आतमध्ये जाणार तेव्हा व्हॅल्यू ऑफ डिक्रीज होत जाणार आहे. आणि जेव्हा आपण अर्थच्या सेंटरपर्यंत येणार तेव्हा काय होणार आहे, व्हॅल्यू ऑफ जी 0 होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण डेप्थमध्ये जाऊ, म्हणजे अजून खाली जाऊ, अजून इनसाईड येऊ अर्थच्या, तर तसं ते व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. जेव्हा आपण अर्थच्या सेंटरवरती येऊ तेव्हा जीची व्हॅल्यू ही कम्प्लिटली 0 असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी होतं. 3 प्रकारे होतं. पहिलं ए होतं चेंज अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ, त्याच्यानंतर बी होतं चेंज विथ हाईट, आणि सी आहे चेंज विथ डेप्थ. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत मास आणि वेट. त्याआधी आपण इथे थोडंसं एक बेसिक आहे ते पण जाणून घेऊया. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाईट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक प्लॅनेटचं, प्रत्येक सॅटेलाईटचं मास वेगळं असणार. ऑब्व्हियसली प्रत्येकाचं वजन हे वेगळं असणार आहे. मास म्हणजे वस्तुमान हे वेगळं असणार आहे. त्याचबरोबर रेडियस म्हणजे त्यांचं जे काही रेडियस आहे, डिस्टन्स आहे, ते पण वेगळं असणार आहे, कारण प्रत्येकाची साईज पण वेगळी असणार आहे. हेन्स अकॉर्डिंग टू इक्वेशन 6, आता या ठिकाणी जे इक्वेशन 6 आहे, आपण इक्वेशन 6वरती येऊया. इक्वेशन 6 काय आहे, जी स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, कॅपिटल आर स्क्वेअर. तर अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 6, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. मग प्रत्येक सॅटेलाईटवरचं, प्रत्येक प्लॅनेटवरची व्हॅल्यू ऑफ जी काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ. अर्थवर जितकी व्हॅल्यू आहे त्याचं 1/6 व्हॅल्यू ही मूनवर असते. ओके, 1/6 व्हॅल्यू ही मूनवरती असते. ॲज अ रिझल्ट, using the same amount of force, we can jump 6 times higher on the moon as compare that on the earth. आता अर्थवरती आपण जर जंप केलं तर आपण लगेच थोड्याशा अंतरावर जातो आणि आपण लगेच खाली येतो. पण हीच जंप जेव्हा आपण मूनवरती जाऊन करणार तेव्हा मात्र ती 6 टाइम्स हायर जाणार. म्हणजे आता जर आपण सपोज असं घेऊया की आता आपण 15 सेंटीमीटर अबोव अर्थ जंप करू शकतो, म्हणजे अर्थच्या सरफेसपासून 15 सेंटीमीटर आपण वरती जंप करू शकतो. तर हेच जेव्हा आपण मूनवरती जंप करणार तेव्हा ते 90 सेंटीमीटर आपण जंप करू शकतो. ओके, तर असा एक 1/6 फरक आहे. म्हणजे मूनवरती आपण जितकं अंतर जंप करू शकतो त्याच्या 6 पट अंतर आपण अर्थवरती आपण जितकं अंतर जंप करू शकतो त्याच्या 6 पट आपण अंतर मूनवरती जाऊन जंप करू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे मास अँड वेट. आता मास आणि वेटमध्ये पहिला आहे मास. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं वस्तुमान काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण मास त्याला म्हणतो. ओके, द एसआय युनिट ऑफ मास इज के जी. मासचं एसआय युनिट काय आहे, के जी आहे. मास आणि वेटमध्ये डिफरन्स आहे, ते सेम नाही आहेत. मास इज अ स्कॅलर क्वांटिटी. मास काय आहे, स्कॅलर क्वांटिटी आहे. स्कॅलर क्वांटिटी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते, त्याच्यामध्ये डायरेक्शनची आवश्यकता नसते. ओके, माससाठी कोणतीही डायरेक्शन वगैरे आवश्यकता नाही आहे डायरेक्शनची, फक्त आपल्याला माससाठी मॅग्निट्यूड हवं असतं. मॅग्निट्यूड म्हणजे प्रमाण हवं असतं. त्याच्यानंतर इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. मासची व्हॅल्यू
कुठेही आपण केली तरी सेमच असणार आहे. आपण जरी अर्थवर बघितलं मास तरी तेवढंच असणार आहे, मूनवर बघितलं तरी तेवढंच असणार आहे, मार्सवर बघितलं तरी तेवढंच असणार आहे, सनवरती पण तेवढंच असणार आहे. ओके, ते चेंज होणार नाही आहे. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू द अदर प्लॅनेट. त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही आहे, जरी आपण दुसऱ्या ग्रहांवरती गेलो तरी देखील ते चेंज होणार नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ते काय आहे? इनर्शिया म्हणजे काय आपण ते बघितलेलाच आहे आधी. हायर द मास हायर इज द इनर्शिया. जेवढं जास्त मास असेल तेवढं जास्त इनर्शिया असणार आहे. तर आता हे झालं मास संदर्भात. आता आपण बघूया वेट. द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा अर्थ अट्रॅक्ट करतं तर तो जो काही फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला जातो त्याला आपण काय म्हणतो? वेट म्हणतो. आता आपलं वेट जे आहे ते सपोज की आपलं वेट अर्थवरती सपोज 30 kg आहे. सो मूनवरती जर आपण आपलं वेट केलं तर ते नक्कीच कमी येणार आहे. दुसऱ्या प्लॅनेटवरती केलं ते अजून वेगळं काहीतरी येईल. ओके, म्हणजे आपलं जे काही वेट आहे तर ते सेम राहत नाही. आपण ज्याप्रमाणे प्लॅनेट चेंज करू किंवा ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तर आपलं वेट वेगवेगळं येणार आहे, पण मास मात्र सेमच राहतं कुठेही गेलं तरीही. ओके, सो द फोर्स ऑन ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास m ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटन युजिंग इक्वेशन 4. आता या ठिकाणी आपण जे इक्वेशन 4 बघितलं होतं F इज इक्वल टू mg, तर त्याच्यानुसार वेट इज इक्वल टू F, कारण वेटचा W आणि Fचा फोर्सचा F, तर हे काय दोघं इक्वल आहेत. वेट इज इक्वल टू फोर्स आहे, त्याच्यामुळे वेट इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू mg. आता या ठिकाणी G काय आहे? तर जीची पण एक इक्वेशन आपण बघितलं होतं जीचं पण, तर G इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन कॅपिटल R². ओके, सो काही प्रसंगी आपल्याला जीची व्हॅल्यू ही पण पुटअप करावी लागते. वेट बिईंग अ फोर्स, वेट काय आहे? एक फोर्स आहे, त्याच्यामुळे वेट काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स पण काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. वेटला डायरेक्शनची आवश्यकता असते. ओके, सो SI युनिट ऑफ वेट काय आहे? न्यूटन आहे. फोर्सचं पण काय आहे? न्यूटन आहे, कारण वेट काय आहे? फोर्स आहे, त्याच्यामुळे दोघांचं पण SI युनिट न्यूटन सेम असणार आहे. ऑल्सो द वेट बिईंग अ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. वेट काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, ज्याच्यामध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघांची आवश्यकता असते. आणि वेटची जी काही डायरेक्शन आहे तर ती अर्थच्या सेंटरकडे असते, अर्थच्या केंद्राकडे असते. ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. व्हॅल्यू ऑफ जी सगळीकडे सेम आहे का? तर नाही. आत्ताच आपण व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी बघितलेलं आहे, तर व्हॅल्यू ऑफ जी सगळीकडे सेम नसते. ती ॲज पर त्याचं जे काही रेडियस असेल किंवा जी हाईट असेल, डेप्थ असेल, सरफेस असेल, त्याप्रमाणे ते चेंज होत राहतं. तर जर ज्याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ जी सगळीकडे सेम नसते त्याचप्रमाणे द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. एखाद्या ऑब्जेक्टचं वेट पण ज्याप्रमाणे आपण जागा बदलो त्याप्रमाणे ते चेंज होत राहतं. ओके, दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, पण त्याचं मास मात्र सगळीकडे कसं असतं? कॉन्स्टंट असतं. तर अशा पद्धतीने वेट आणि मासमधला हा डिफरन्स होता. तर यानंतर आपण पाहणार आहोत फ्रीफॉल. त्याआधी इथे डू यू नोमध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्सबद्दल माहिती दिलेली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्स हे खूप वेगळ्या प्रकारचे वेव्स आहेत आणि ते कशाप्रकारे डिस्कवर झाले होते वगैरे ते सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आईन्स्टाईनबद्दल पण सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया फ्रीफॉल. आता इथे आपल्याला एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे की तुम्ही हातामध्ये स्टोन पकडा, मग स्टोनवरती कोणता फोर्स ॲक्ट होते ते सांगा, परत तो स्टोन खाली फेका, मग त्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होते वगैरे वगैरे. तर हे सगळे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. त्याच्यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन खाली आहे, तर ते आपण तुम्ही ते करू शकता. आता आपण त्याच्या खाली जे मेन कंटेंट आहे ते पाहूया. आता फ्रीफॉल या ठिकाणी सांगितलेलं आहे. फ्रीफॉल म्हणजे काय? तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीवरती पडतो किंवा कुठेही पडतो तेव्हा त्याच्यावरती जर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच प्रभाव असेल, इतर कोणताही फोर्स नाही, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच प्रभाव असेल, तर आपण असं म्हणतो की तो ऑब्जेक्ट फ्रीफॉल आहे किंवा दॅट ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली. ओके, सो वेनेवर एनी ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स देन वी कॅन से दॅट द ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली ऑर फ्री फॉल. ओके, तर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की इन फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. ओके, जेव्हा फ्री फॉल होत असतं म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट खाली पडत असतो फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सखाली, प्रभावाखाली, तेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी काय असते? 0 असते. सो इज इक्वल टू काय असतं? 0 असतं. ओके, त्याच्यानंतर अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. आणि ती परत जेव्हा खाली येणार ती ऑब्जेक्ट किंवा ते स्टोन बॉल जे काय असेल ते जसं जसं खाली येईल त्याप्रमाणे त्याची वेलोसिटी जी आहे तर ती वाढत जाते, कारण त्याच्यावरती ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट करत असतं त्याच्यामुळे.
ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड अ बायंट फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स पण होत असणार, कारण हवा चालत असणार. आता ही हवा आहे, आता या हवेवरती जेव्हा हा दगड किंवा बॉल जे काय आहे तो जेव्हा खाली खाली येणार तेव्हा तो हवेसोबत त्याचं काय होणार, फ्रिक्शनल फोर्स हवेचा आणि हवेमध्ये आणि त्या स्टोनमध्ये फ्रिक्शन होणार आणि मग त्याच्यातून फ्रिक्शनल फोर्स पण क्रिएट होणार. परत बायंड फोर्स पण असणार आणि त्याच्यामुळे फ्री फॉल हे कुठे होतं, जिथे व्हॅक्यूम असेल तिथेच होतं. व्हॅक्यूम म्हणजे काय, अशी जागा की जिथे हवा नाही आहे, ओके, एअर नाही आहे, तर अशा जागेला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम म्हणतो. तर ज्या ठिकाणी व्हॅक्यूम असेल त्याच ठिकाणी फक्त फ्री फॉल होतं. कारण आपल्याला फ्री फॉल कसं व्हायला पाहिजे, की फ्री फॉल म्हणजे काय, तर असं ऑब्जेक्ट जो खाली पडतो फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावाखाली, ओन्ली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तरच त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. आणि जर आपण असंच खाली फेकला हवेमध्ये तर तिथे हवेसोबत ॲक्ट होऊन फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी क्रिएट होईल, परत बायंड फोर्स क्रिएट होईल, जे आपल्याला नको आहे, मग त्याला आपण फ्री फॉल नाही म्हणणार. सो फ्री फॉल होण्यासाठी फक्त व्हॅक्यूम प्लेसच नेसेसरी असते, कारण त्या ठिकाणी हवा नसणार तर फ्रिक्शनल फोर्स नाही होणार, बायंड फोर्स पण नाही होणार आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडरच ते ऑब्जेक्ट खाली पडू शकतं. त्याच्यामुळे जेव्हा फ्री फॉल घडून येणार तर त्यासाठी व्हॅक्यूमची गरज, व्हॅक्यूम असणं आवश्यक आहे, जिथे कोणत्याही प्रकारची हवा वगैरे काही नको आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे, फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलोसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाईम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. आता आपण याआधी 9th स्टँडर्डमध्ये न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन्स बघितलेले आहेत. फॉर फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी यू इज इक्वल टू 0. आता इनिशियल वेलोसिटी 0 असते, कारण आपण जर त्या स्टोनला वरून फेकणार आहोत तर वरती त्याची वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. अँड द ॲक्सेलरेशन म्हणजेच आपण या ठिकाणी काय घेतो, जी घेतो. ओके, ॲक्सेलरेशनला आपण काय घेतो, जी घेतो. थस वी कॅन राईट द इक्वेशन ॲज, एकतर पहिले इक्वेशन आपण व्ही इज इक्वल टू AT लिहायचो न्यूटन्स लॉमध्ये, मात्र या ठिकाणी आपण GT लिहिणार आहोत, कारण आपण एला काय घेतलेला आहे, जी घेतलेला आहे. ओके, त्याचबरोबर S इज इक्वल टू हाफ इंटू AT² लिहायचो. तर आता आपण जेव्हा याच्या अंडर प्रॉब्लेम सॉल्व करणार तेव्हा आपण हाफ इंटू GT² लिहिणार आणि V इज इक्वल टू 2AS आपण लिहायचो. तर या ठिकाणी आपण V² इज इक्वल टू 2GS लिहिणार आहोत. ओके, फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वरती आपण फेकलेला आहे आणि त्याचं मोशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तेव्हा ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. ॲक्सेलरेशन आपण काय घेतो, म्हणजेच जी काय घेतो आपण निगेटिव्ह घेतो. का निगेटिव्ह घेतो आहे, तर आपण आपला जो काही ऑब्जेक्ट फेकणार आहोत तो वरती फेकणार आहोत आणि वरती फेकणार आहोत म्हणजेच काय, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट काम करतो आहे. ओके, आणि जेव्हा आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या अपोजिट कार्य करतो तेव्हा आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू -G घेतो. ओके, म्हणजे निगेटिव्ह घेतो. सो जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करणार की एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकलेला आहे तर तेव्हा आपण जीची व्हॅल्यू नेहमी निगेटिव्ह घेणार. दॅट इज इन अ डायरेक्शन अपोजिट टू द वेलोसिटी अँड इज टेकन टू बी -G. द मॅग्निट्यूड ऑफ G इज द सेम बट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ द निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, आपण निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजेच व्हॅल्यू ऑफ G निगेटिव्ह घेतल्यामुळे काय होणार आहे, वेलोसिटी डिक्रीज होणार आहे. The moon and the artificial satellites are moving only under the influence of the gravitational field of the earth, thus they are free fall. मग या ठिकाणी आपल्याला जर फ्री फॉलचं एक्झाम्पल विचारलं तर आपण सांगू शकतो की मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट काय आहेत, की फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याच अंडर आहेत, कारण ते कुठे आहेत, युनिवर्समध्ये आहेत, स्पेसमध्ये आहेत आणि स्पेसमध्ये एअर वगैरे असं काही नसतं, तिथे व्हॅक्यूम असतं. त्याच्यामुळे मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट कसे आहेत, फ्री फॉलमध्ये येतात. त्याच्यानंतर पुढे आहे डू यू नोमध्ये व्हॅल्यू ऑफ Gबद्दल काही सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट केला होता याआधी. त्याच्यामध्ये आपण फिदर जे असतं, पक्षाचा पंख माहिती आहे ना, सो तो पंख आणि दगड एकाच वेळी त्यांनी फेकले होते एका व्हॅक्यूम रूममध्ये एकाच वेळी त्यांनी फेकले होते. तर ते एक्सपेरिमेंट तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता. तर तेव्हा तो स्टोन आधी पडला होता. ओके, स्टोन जो आहे तर तो फिदरच्या पण आधी पडला होता. तर असं का झालं हे पण तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, कारण तिथे खूप छान असा व्हिडिओ त्यांनी तयार केलेला आहे. इथे तो व्हिडिओ मी दाखवू शकत नाही, कॉपीराईट्स येतात. त्याच्यामुळे तुम्ही ही जी खाली दिलेली लिंक आहे त्याच्यावरती यूट्यूबवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. ते खूप छान आहे, खूप छान दाखवले तिथे. तिथे तुम्ही ते बघितलं की तुम्हाला फ्री फॉल काय आहे ते पूर्णपणे समजेल. त्याच्यानंतर इथे काही न्यूमेरिकल्स आहेत जे तुम्हाला जर सॉल्व करून हवे असते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे आधी आपण बघूया. तर आधी आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे लास्ट स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे
इथे सांगितलेलं आहे द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन और स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जेव्हा एनर्जी स्टोअर केलेली असते, पण कशी, ते ज्या पोझिशनमध्ये आहे, ज्या स्टेटमध्ये आहे, त्याच्यामुळे जी एनर्जी स्टोअर केली जाते त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. ओके, दिस एनर्जी इज रिलेटिव्ह, एनर्जी कशी रिलेटिव्ह आहे, अँड इन्क्रीजेस ॲज वी गो टू ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. आणि जसं आपण अर्थच्या सरफेसपासून वरवर जात जाऊ, म्हणजे अर्थच्या सरफेसपासून आपण लांब जात जाऊ, त्याप्रमाणे ही जी व्हॅल्यू आहे तर ती इन्क्रीज होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. वी हॅड ॲज्युम दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास m ॲट अ हाईट h फ्रॉम द ग्राउंड इज mgh. आपण काय कन्सिडर केलं होतं, mgh आहे असं आपण कन्सिडर केलं होतं. ओके, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे अँड ऑन द ग्राउंड इज 0. आणि ग्राउंडपासून असेल तर mgh आहे, आणि जर ग्राउंडवर असेल तर 0 आहे, कारण तिथून हाईट काय असणार आहे, 0 असणार आहे. वेन h इज स्मॉल कम्पेअर टू रेडियस r ऑफ द अर्थ वी कॅन ॲज्युम g टू बी कॉन्स्टंट अँड वी कॅन यूज द फॉर्म्युला mgh. ओके, जेव्हा h खूप स्मॉल असेल रेडियसपेक्षा तर आपण जीला कॉन्स्टंट घेतो आणि mgh हा फॉर्म्युला वापरतो. बट फॉर लार्ज व्हॅल्यूज, आणि जर व्हॅल्यूज एचची जी व्हॅल्यू आहे ती जर लार्ज असेल, सो व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. जर एच जास्त असेल तर जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे विथ इन्क्रीज इन एच. जसं एच वाढेल तसं जी डिक्रीज होणार आहे. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 अँड द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. आता आपण बघितलं होतं या ठिकाणी कम्युनिकेशन सॅटेलाईट जे आहे तर त्याची व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज झालेली आहे. का तर ते अर्थपासून खूप लांब, खूप उंचीवर आहे, त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज झालेली आहे. त्याच्यामुळे जसजसं एखादं ऑब्जेक्ट अर्थपासून खूप लांब जात जाईल, अर्थच्या सरफेसपासून खूप उंच जाईल, तसतसं त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं ॲक्ट करणं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं ॲप्लिकेशन खूप कमी कमी होत जातं. So it is more appropriate to assume the value of potential energy to be 0 there. आणि मग तिथे आपण potential energy काय घेतो, 0 घेतो. ओके, सो thus for smaller distances, that is heights, the potential energy is less than 0 and that is negative. ओके, सो त्याच्यानंतर पुढे आहे when an object is at height h from the surface of the earth, its potential energy is minus capital G m G capital M small m upon r plus h. या m and r are the earth's mass and radius respectively. आता इथं आपण जे या ठिकाणी m आणि r कन्सिडर केलेलं आहे, तर m म्हणजे काय आहे, अर्थचं मास आहे, आणि r म्हणजे अर्थचं रेडियस आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत एस्केप वेलोसिटी. वी हॅव सीन दॅट वेन अ बॉल इज थ्रोन अपवर्ड्स, जेव्हा आपण बॉल वरती फेकतो, वरच्या दिशेने फेकतो, इट्स वेलोसिटी डिक्रीजेस. ओके, त्याची वेलोसिटी काय होते, डिक्रीज होते. एका पर्टिक्युलर पॉईंटवरती गेल्यानंतर त्याची वेलोसिटी काय होते, 0 पण होते. बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ, अर्थचं ग्रॅव्हिटेशनमुळे. आता हे कसं होतं हे आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहिलेलं आहे, की जेव्हा एखादा बॉल आपण वरती फेकतो, तर जेव्हा एखाद्या वरती जात असतो तेव्हा त्याची काय होते, त्याला खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण खेचत असतं, आणि ते खेचत असल्यामुळे त्याची वेलोसिटी काय होत असते, डिक्रीज होत असते, आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला ती 0 होते, आणि ती 0 झाली की तो बॉल रिटर्न खाली येतो, अर्थकडे रिटर्न येतो. ओके, द वेलोसिटी बिकम्स 0 आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट अँड आफ्टर दॅट द स्टोन स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. आणि एका सर्टन हाईटवरती त्याची व्हॅल्यू काय होते, 0 होते, आणि तो स्टोन किंवा बॉल जे काय असेल तर ते खाली पडायला लागतं. इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलोसिटी. याची हाईट म्हणजे ती किती वरपर्यंत पोहोचेल हे कशावरती डिपेंड असतं, इनिशियल वेलोसिटी. जर आपण बॉल खूप जोरात फेकला तर तो खूप वर जाईल, जर आपण बॉल हळू फेकला तर तो कमी उंचीवर जाईल. मग त्याची हाईट जी आहे ती कुठपर्यंत जाईल हे कशावरती डिपेंड असतं, इनिशियल वेलोसिटीवरती. ओके, आता या ठिकाणी जेव्हा आपण एस्केप वेलोसिटी बघणार तर एस्केप वेलोसिटीमध्ये फायनल वेलोसिटी ही 0 असते आणि इनिशियल वेलोसिटी ही जास्त असते. ओके, फायनल वेलोसिटी 0 का असते, कारण फायनल वेलोसिटी म्हणजे तो एका पर्टिक्युलर पॉईंटवरती थांबतोय आणि मग रिटर्न येतोय, म्हणून त्याची फायनल वेलोसिटी ही 0 असते. त्याच्यानंतर पुढे आहे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचे जे इक्वेशन्स आहेत, इक्वेशन ऑफ मोशन, त्याच्यामधील थर्ड इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2ac. आता या ठिकाणी v काय आहे, 0 असणार आहे, द फायनल वेलोसिटी ऑफ द बॉल 0 असणार आहे, आणि a काय असणार आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू g घेतो आपण, पण या ठिकाणी काय घ्यायचं आहे, -g घ्यायचं आहे, कारण तो बॉल जो आहे तर तो वरती जातो आहे, म्हणजेच तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट साईडने अपोजिट डायरेक्शनने जातो आहे म्हणून. सो 0 इज इक्वल टू u² प्लस 2 इंटू -g
आणि इंटू एस येणार आहे. का मायनस जी का ते कळलेलं असेलच तुम्हाला. आता या ठिकाणी 0 का घेतलं तर व्ही काय असतं 0 असतं म्हणून, आणि आपला फॉर्म्युला आहे असा तयार होईल. आणि जेव्हा आपण हे इक्वेशन इक्वेट करणार तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं इक्वेशन मिळणार आहे. एस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन 2GS. ओके. आता या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते आपण बघूया. थस हायर द इनिशियल वेलोसिटी यू द लार्जर इज द हाईट रिच्ड बाय द बॉल. जर आपण इनिशियल वेलोसिटी हायर घेतली, खूप जास्त घेतली, तर तो बॉल जास्त हाईटपर्यंत जाणार आहे. द रिझन फॉर धिस इज दॅट द हायर द इनिशियल वेलोसिटी द बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोर अँड लार्जर विल बी द हाईट टू विच इट कॅन रिच. जर आपण बॉलला खूप जास्त इनिशियल वेलोसिटी दिली तर तो बॉल खूप जोरात वरती जाणार आहे, म्हणजेच तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट जाणार आहे आणि खूप जास्त जोरात जाणार आहे. म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला खूप कडकडून असा विरोध करणार आहे किंवा त्याच्या विरोधात खूप जोरात जाणार आहे. त्याच्यामुळे तो जास्त हाईट वरती जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे वी हॅव सीन अबोव दॅट द व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. आपण बघितलेलं आहे की व्हॅल्यू ऑफ जी कमी होते जेव्हा आपण अर्थच्या वरती खूप आपली जी हाईट जी असेल त्या ती अर्थच्या सरफेसपासून जर जास्त आपण घेतली तर मग व्हॅल्यू ऑफ जी कमी होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार आहे. थस द फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड्स डिक्रीजेस ॲज द बॉल गोज अप. जेव्हा बॉल खूप वर जाणार आहे तेव्हा फोर्स पुलिंग द बॉल डाऊनवर्ड्स जो फोर्स त्या बॉलला खाली खेचणार आहे तर तो कमी होणार. इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉल, जर आपण बॉलची इनिशियल वेलोसिटी जी आहे तर ती इन्क्रीजच होत ठेवली, म्हणजे वाढवतच ठेवली, इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट्स अँड अबोव अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉल इज एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ अँड कॅन एस्केप द अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. म्हणजे जेव्हा आपण त्या बॉलला खूप इनिशियल वेलोसिटी देत राहू, म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी आपण जर खूप वाढवत राहिलो तर मग तो जो बॉल आहे तर तो खूप उंच जाईल, अर्थ सरफेसपासून खूप लांब जाईल आणि इतका लांब जाईल की तो परत अर्थवरती येणारच नाही. यालाच आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी म्हणतो. म्हणजे अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या ते अपोजिट जाईल आणि इतकं अपोजिट जाईल की ते परत एका सर्टन पॉईंटवरती गेल्यानंतर ते परत रिटर्न येणारच नाही. ओके. यालाच आपण काय म्हणतो, एस्केप वेलोसिटी म्हणतो. म्हणजे आपण रॉकेट्स वगैरे सोडतो तर ते परत अर्थकडे येत नाहीत. जे यान आपण सोडतो तर ते परत अर्थकडे येत नाही, तर ते जेव्हा आपण सोडतो ते यान सोडल्यानंतर ते काय करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट खूप सारा फोर्स त्याच्यावरती लावला जातो. त्याच्यामुळे ते अर्थच्या पण बियॉन्ड जातं आणि जिथे त्याला पोचायचं असेल, सपोज मूनवरती जायचं असेल तर ते मूनवरती जातं, परत ते अर्थवरती येत नाही. ओके. वी कॅन डिटरमाइन इट्स व्हॅल्यू बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲज फॉलोज. ॲन ऑब्जेक्ट गोईंग वर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वर्टिकली अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने जातो, वरच्या डायरेक्शनने जातो, अर्थच्या सरफेसच्या वरच्या डायरेक्शनने जातो, हॅविंग ॲन इनिशियल वेलोसिटी इक्वल टू द एस्केप वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी एस्केप वेलोसिटीच्या इक्वल असेल, सो एस्केप्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ. ओके. तेव्हा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे अर्थचा तो एस्केप करतो. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिंग इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ग्रॅव्हिटीचा जो फोर्स आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शन असणार आहे टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, डी स्क्वेअरच्या. ओके. डी स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रपोर्शन असणार आहे. बिकॉज बिकम्स झिरो ओनली ॲट इन्फिनिट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. अर्थपासून एका इन्फिनिट डिस्टन्सवरती म्हणजे अर्थपासून एका ठराविक अंतरावरती कसं होतं, झिरो होतं. दिस मीन्स दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी of the earth, it has to reach infinite distance from the earth. That is, the object will come to rest at infinite distance and will stay there. The object एका इन्फिनिट डिस्टन्सवरतीच राहणार आणि तिथेच स्टे होणार, तिथेच थांबणार, कारण ते परत येऊ शकणार नाही, कारण ते खूप लांब गेलेलं आहे आणि ते इतक्या लांब गेले की त्याला खेचायला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आता नाही आहे. सो जर त्याला खेचायला ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल तर ते परत अर्थकडे येणार नाही. ओके. आता या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्टचं मास m आहे तर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि ॲट इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. ओके. तर असे 2 कॉलम्स केलेले आहेत. आता आपण ते बघणार आहोत. लास्ट पार्ट आहे हा या लेसनचा. तर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे कायनेटिक एनर्जी. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवरती असेल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv² असणार आहे. पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, तर gm म्हणजेच जी काय आहे ते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे इंटू m. ओके. अपॉन r आहे, तर ते असणार आहे मायनसमध्ये पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर आहे टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर हे झालेलं आहे
त्या ऑब्जेक्टचं पृथ्वीच्या सरफेसवरती असतानाचं मास. ओके, आता या ठिकाणी आपण बघूया की ते जर इन्फिनिट डिस्टन्सवरती असेल, अर्थपासून ते खूप इन्फिनिट डिस्टन्सवरती आहे, आपल्याला माहिती नाही त्याचं डिस्टन्स काय आहे, तर तेव्हा कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे, कारण आपल्याला त्याची कायनेटिक एनर्जी त्याच्यावरती कोणतीही गती ॲक्ट करत नाही आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बी, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी जर रेडियसच आपल्याला माहिती नसेल, रेडियस जर इन्फानाईट आहे, तर पोटेन्शियल एनर्जी 0 येणार आहे. त्याच्यानंतर टोटल एनर्जी 0 + 0 0च राहणार आहे, त्याच्यामुळे टोटल एनर्जी इज इक्वल टू येणार आहे 0. ओके, आता या ठिकाणी त्यांनी पुढे काय सांगितले आपण पाहूया. ओके, फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कन्झर्वेशनच्या प्रिन्सिपलच्या आधारे E1 इज इक्वल टू E2. E1 काय होतं, मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आणि E2 काय होतं, मास ऑफ द ऑब्जेक्ट ॲट इन्फिनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. ओके, सो E1 आपण काय बघितलं होतं या ठिकाणी, आपण परत त्या पेजवरती येऊया. ओके, तर आता या ठिकाणी या पेजवरती आपण आल्यानंतर E1 काय होतं या ठिकाणी, ½ mv². या ठिकाणी व्ही आणि खाली EAC घेतले, म्हणजेच काय एस्केप वेलोसिटी मायनस जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन कॅपिटल R, हे आहे E1, म्हणजेच काय जो मास आहे त्या ऑब्जेक्टचा पृथ्वीवरती असलेला, तर तो. त्याच्यानंतर आहे पुढे E2 काय असणार आहे 0, कारण टोटल एनर्जी काय आलेली आहे या ठिकाणी 0 आलेली आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, सो आता आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे, आपण फक्त समजून घेऊया. आता या ठिकाणी हे जे ½ आहे त्याला आपण जर इथे शिफ्ट केलं, म्हणजेच आपण याला पूर्णपणे शिफ्ट केलेलं आहे याच्यासोबत, म्हणजे आपण इथे सॉल्व करूया. आता हे जे -GM अपॉन R जे आहे याला आपण शिफ्ट करणार आहोत राईट हँड साईडला. ओके, म्हणजे 0 ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण याला शिफ्ट करणार आहोत, आणि जेव्हा आपण याला शिफ्ट करणार तेव्हा हे जे मायनस आहे तर ते काय होणार आहे, प्लस होणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी ½ mv² ESC इज इक्वल टू GMM अपॉन R, अशा पद्धतीने इक्वेशन तयार होणार आहे. ओके, आता या ठिकाणी हे जे ½ आहे त्याला पण आपण शिफ्ट करणार आहोत राईट हँड साईडला. जेव्हा आपण हाफला राईट हँड साईडला शिफ्ट करणार तेव्हा त्याचं रेसिप्रोकल घेणार, म्हणजेच 1/2 आहे, तर ते जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा ते 2/1 होईल, म्हणजेच या ठिकाणी 2GM अपॉन R होणार आहे. ओके, आता इथे काय आहे, v² एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू 2GM अपॉन R. तर हा जो v² आहे तर या स्क्वेअरला आपण शिफ्ट करूया राईट हँड साईडला, आणि जेव्हा स्क्वेअर राईट हँड साईडला शिफ्ट होतं तेव्हा त्याचं काय होतं, स्क्वेअर रूट होतं. मग आता आपण 2GM अपॉन R याचं स्क्वेअर रूट घेणार आहोत. सो या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याचं स्क्वेअर रूट येताना असं होणार आहे की √2GR. ओके, √2GR. आता जीची व्हॅल्यू तर 9.8 असते, सो 9.8 हा 2, आणि या ठिकाणी R म्हणजे काय आहे, अर्थचं रेडियस आपण या रीतीची व्हॅल्यू बघितली होती, जी होती 6.4 × 10⁻⁶. तर जेव्हा आपण हे सगळं सॉल्व करणार आणि त्याचा स्क्वेअर रूट काढणार तेव्हा येणार आहे 11.2 km/s. ओके, आता हे आपण का केलं, तर द स्पेसक्राफ्ट्स विच आर सेंट टू द मून और अदर प्लॅनेट्स हॅव टू हॅव देअर इनिशियल वेलोसिटी ग्रेटर दॅन द एस्केप वेलोसिटी, सो दॅट दे कॅन ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल थ्रू दिस ऑब्जेक्ट. आता जेव्हा आपण स्पेसक्राफ्ट किंवा काही अंतराळामध्ये पाठवतो तेव्हा त्याची वेलोसिटी जी असायला पाहिजे तर ती 11.2 km/s याच्यापेक्षा खूप जास्त असायला पाहिजे, तरच आपण ते पाठवू शकतो. ओके, तरच ते अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यावरती ओव्हरकम करतं आणि मग ते त्या ठिकाणी पोहोचतं. तर अशा पद्धतीने हा लेसन आपण इथे बघितलेला आहे. तुम्ही हे जे डू यू नोमध्ये आहे ते पण तुम्ही एक्स्ट्रा नॉलेजसाठी वाचू शकता, आणि इथे आपला लेसन जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला हा लेसन आवडला असेल, समजला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा यासारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.